होण्याची, पण हा दौरा रद्द झालाय. तुझ्याकडे काय अपडेट्स आहेत त्या संदर्भात? प्रज्ञा, अगदी पुणेकरांना उत्सुकता होती की आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर येणार आहेत आणि आल्यानंतर पुणेकरांना खास भेट म्हणून मेट्रो, जे अंडरग्राऊंड मेट्रोचा मार्ग पूर्ण झालेला आहे, अर्थात डिस्ट्रिक्ट कोर्ट ते स्वारगेट या मार्गाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार होतं आणि आज संध्याकाळपासून अर्थात रात्री 8 वाजल्यापासून पुणेकरांसाठी हा मार्ग देखील खुला केला जाणार होता. परंतु अचानक आता जी माहिती समोर आली आहे ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द झालेला आहे आणि याला मुख्य कारण म्हणजे हवामान खात्याकडून जे अंदाज वर्तवण्यात आलेलं होतं, अर्थात रेड अलर्ट पुण्यामध्ये देण्यात आलेला आहे. गेले 3 दिवस सातत्याने मुसळधार पाऊस पुण्यामध्ये होतोय. ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार होती, अर्थात एसपी कॉलेजच्या मैदानावर गेले 2 दिवस आपण परिस्थिती दाखवतोय. अक्षरशः चिखल आहे. रात्रभर शर्थीचे प्रयत्न या मैदान सुधारण्यासाठी प्रशासनाकडून होत होते, मात्र तिथं कुठेही सुधारणा होताना दिसत नाही. किमान तिथं जर आपण बघितलं तर उभं राहण्यासारखी देखील परिस्थिती नाही. या संदर्भात एसपीजींनी देखील पूर्ण पाहणी केली आणि रात्री एक बैठक देखील त्या ठिकाणी झाली. मेट्रो अधिकारी असतील, पुणे महानगरपालिका असतील, जे पंतप्रधान कार्यालयातून जे लोक आलेली आहेत त्यांच्यामध्ये बैठक झाली आणि दुसरं ठिकाण देखील त्या ठिकाणी ठरवण्यात आलं, ते म्हणजे जे गणेश कला आहे त्या ठिकाणी देखील पॅरलल तयारी करण्यात आलेली होती. मात्र आता जर आपण बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा हा रद्द करण्यात आलेला आहे. कारण पंतप्रधान जेव्हा येतील त्यांच्यासाठी ते सभा ऐकण्यासाठी हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने लोक येत असतात आणि ते लोक गणेश कलामध्ये बसू शकत नाही. ती जागा देखील अपुरं आहे. त्यामुळं पुण्यामध्ये आज सकाळपासून पुन्हा एकदा ढगाळ वातावरण आहे आणि पाऊस होऊ शकतो अशी शक्यता हवामान बरोबर आहे. आणि या सगळ्या शक्यतांचा विचार करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द करण्यात आलेला आहे. अर्थात हा दौरा नंतर केव्हा होतो, मेट्रोचं लोकार्पण केव्हा होतं याची उत्सुकता आहे पुणेकरांमध्ये. मिकी, अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद. आणि जयदीप भगत आपल्यासोबत होते. जयदीप, तुलाही धन्यवाद. आणि यानंतर आपण पुढची बातमी पाहूया.